ती ओवी ज्ञानेशांची. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझा हाती अचंबित न शकशे देवो. भगवंताने अर्जुनाला उपदेश केला या 9व्या श्लोकामध्ये. अथ चित्तम समाधातो न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामी छंतुम धनंजया. हे धनंजया, हे अर्जुना, तुझं चित्त माझ्या ठिकाणी लागतं का? याच्या आधी ओवी केली भगवंतानी, श्लोक सांगितलाय भगवंतानी. मयि एव मन अधस्व मयि बुद्धिम निवेशय निवसस्यसि मयि एव आत्मऊर्ध्वं न संशय. काय कर, तर तुझं मन जे आहे ना ते माझ्या ठिकाणी स्थिर कर असं भगवंताने सांगितलंय. पण काही लोकांचं चित्तच लागत नाही बघा. आपण आहो देवाच्या पायावरती चित्त स्थिर करा, देवाकडे चित्त लावा, ते चित्त लागतच नाही. ते मनच असं आहे. कारण की जोपर्यंत मनामध्ये आपण आहोत ना, मनाच्या ताब्यात आपण आहोत ना, तोपर्यंत चित्त भगवंताकडे लागणारच नाही. हो, किती देवाच्या समोर तुम्ही तासभर बसा, पण मन हे असं आहे, मन हे चंचल बलवत दृढम. हे असं बलवान आहे, इतकं दृढ आहे, ते निश्चयात केलेला असतो. तुला तिथपर्यंत जाऊच देणार नाही मनाला. मन म्हणतं आहे का नाही, ते चित्त भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. मन हे अस्थिर आहे. मनामध्ये संकल्प निर्माण होतो, विकल्प निर्माण होतो. हो, असं तसं अमकं धमकं तमकं मनात विकल्प लगेच घडत नाही का, लगेच विकल्प, लगेच कल्प, काहीतरी कल्पना वेगळ्या निघतात. लगेच माणूस पाहिलं का, नाही नाही तो असा आहे बरं का, तो तसा आहे बरं का. हे काम कोणाचं आहे? चांगलं आणि वाईट द्वैत बुद्धी, हे काम कोणाचं आहे? हे काम मनाचं आहे. मी म्हणत असतो माणूस वाईट नाही, कोणताही मनुष्य वाईट नाही. असं कसं काय म्हणता तुम्ही महाराज, माणूस वाईट नाही आहे? मग वाईट आहे कोण महाराज, सांगा बरं. माहिती नाही, देवाने जो जीव त्या शरीरामध्ये टाकला, त्या जीवाने देह धारण केला, आणि देह धारण केल्यानंतर त्याच्यात सगळं दिलं देवाने, काही नाही ठेवलं. हो, आपल्याकडे तरी 2Gचा मोबाईल होता, नंतर 3G झाला, नंतर 4G झाला, आता 5G आला, तरी त्याच्यात कमतरता आहे. आता 6G निघत होतं काय काय पुढचं, अजून त्याच्यात कमतरता आहे. ठीक आहे, 2Gमध्ये कमतरता होत्या, ठीक आहे, 3G झाला, 3Gमध्ये बरेच कमतरता होत्या, 4G झालं, त्याच्यात वाढ होत आहे. पण देवाने जो देह एकदम दिला, त्याच्याबरोबर सगळं दिलेलं आहे बघा, काही कमी केलं नाही भगवंताने. हो, मी सांगत असतो नेहमी की जे शरीर आहे, या शरीरावर किती केस आहे तुम्हाला माहिती आहे का? हा, आहे केस, आहे केस. हे कशासाठी दिले देवाने? काय दिले काय काय करायचं त्याचं? आपलं खायला प्यायला मिळालं, मजा करायला मिळालं, बस झालं. बाकीचं काय, कशाला उद्योग करायचे, कशाला विचारायचं, काय कशाला याचा अभ्यास करायचा? खाया पिया और सोया, आहे की नाही? आपल्या संपूर्ण शरीरावरती आउटकोटी रोम आहेत आणि आउटकोटी रंध्र आहेत. आता आउट काय म्हणतं महाराज तुम्ही, मलाही कळत नाही आउट. आता जुन्या लोकांना विचारा,
त्यांना निमकी होती, पावकी होती, सवाकी होती, अडीचकी होती, दीडकी होती, होती की नाही? मग हे सगळं होतं. अडीचकी झाली नाही का, आउट, एका आउट आउट. मग आउटकी म्हणजे काय? बे आउट स हा, हे आउटकी आहे. आउटकी म्हणजे 3, 3.5. आता नाही राहिलं ते, आपल्याला कॅल्क्युलेटर घ्यावं लागलं. आपल्याला सांगता येणार, ते बोलता येणार नाही आउटकी. पण आउटकी हा शब्द जो होता तो पूर्वीच्या काळी सगळी पाठ असायची ते लोकांची. मग आउट कोटी म्हणजे 3.5 कोटी, 3.5 कोटी केस आणि 3.5 कोटी रंध्र. एका आउट आउट, बे आउट 7, 3.5 आणि 3.5 7 ते पाठ असायचे लोकांच्या पूर्वी. मग हे आउट कोटी रंध्र आणि आउट कोटी रोम काय करतायत? तर प्रत्येक रोम हा आपल्याला जाणीव करून देतो, ज्ञान करून देतो, आणि प्रत्येक रंध्र आपल्याला हो ज्ञान करतो. हो का? असं थोडंसं असं स्पर्श केलं तरी होतं की नाही? ओके, चला मुंगी जरी लगी असं हे झाली तरी आपण होतो मुंगी घरी होतं का नाही ज्ञान मुंगीचं सुद्धा? भगवंताने इतकी योजना करून दिली आपल्या शरीराला, काय नाही. तो माणूस वाईट नाहीये. वाईट काय आहे? त्या माणसामध्ये असलेला काम, तो फार वाईट आहे. काम तो जागे स्थिर राहणारच नाही. काम, क्रोध, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिवंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोध केव्हा येतो? ज्यावेळेस माणसाचं काम जो आहे तो पूर्ण होत नाही, त्यावेळेस क्रोध येते. आणि ज्यावेळेस क्रोध येतो, क्रोध आला, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिभ्रंश, स्मृतीचा भ्रंश होतो. राग आल्यावर माणूस विचार करत नाही मागचा पुढचा. आपण कोण आहे, काय आहे, समोरचा काय आहे. रागात देतो तुम्ही भडकून बाहेर आधी त्याच्या थोबड अरे मारले तुम. राग आला ना, राग आल्यावर समोरच्याचा विचार होत नाही ना, आपण कोण आहे याचाही विचार होत नाही. गुन्हेगार जे गुन्हे करतात ना, ते कसे करतात की हा क्रोध त्यांचा प्रबळ असतो त्यांच्या ठिकाणी. काम, क्रोध, लोभ, लोभ पुरा जर झाला नाही तरी क्रोध येतो. तुम्ही एखादं काम करून तुम्ही त्याच्यामध्ये आडवे गेला आणि त्याचं ते पूर्ण झालं की त्याचा राग येणार. मोह, मद, मत्सर, हे भजन मार्गीचे मान. त्याला असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी, हे भजन मार्गीचे, हे भजनात आले, देवाच्या दर्शनाच्या वेळेस जर आले तर हे वाईट आहे, हे तिकडं जाऊ देत नाही मनाला. आणि यांचं सगळ्याचं मिळून एक राज्य आहे. यांनी काय केलेलं आहे? 5 ज्ञानेंद्रिय ताब्यात घेतले, 5 कर्मेंद्रिय ताब्यात घेतले आणि मनावर राज्य मिळवलेलं आहे की नाही? मग डोळ्याला दिलेले काम, हाताला दिलेले, तोंडाला दिलेले आहे. वाईट का बोलतो माणूस? डोळ्याने चांगलं पाहत नाही, वाईटच का पाहतो?
त्याला म्हटलं एखादं भजन ऐकत बसावं, कीर्तन ऐकत बसावं, देवाची ध्यानधारणा करावी, करील का? ज्याच्या ठिकाणी ते बळावलेले आहेत ते करणार नाही तो, आणि त्याने मनाला ताब्यात घेतलेलं असतं ना. मग वाईट कोण आहे? यांनी वाईट, हो हे सगळे वाईट आहेत, यांनी त्याला ताब्यात घेतलं म्हणून ते वाईट. भगवान लोक म्हणजे काय वाईट माणूस आहे, काय बोलतो हो, काय शिवे देतो, कधी देवाचं दर्शन नाही, कधी भक्ती नाही, भाव नाही, प्रेम नाही, कोणाविषयी दया नाही, माया नाही, काय नाही त्याला. का? हे बळावलेले त्याच्या ठिकाणी जास्त. मग भक्ती मार्ग कशासाठी? की हे सगळे निघून जावेत, याच्यासाठी भक्ती मार्ग आहे. नामस्मरण चिंतन कशासाठी? हो, नाम चिंतन. नाम घेतल्यानंतर त्या माणसाच्या ठिकाणचा अहंकार नाहीच झालं पाहिजे, का वाढला पाहिजे. मी कालच सांगितलंय, ठीक आहे, त्या साधूची गोष्ट की अहंकार नाहीसा होतो नाम घेतल्यानंतर. केव्हा? जर चित्त त्या नामामध्ये लागलं तर. त्या नामात चित्तच नाही लागलं तरी ते त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी, हो तरी ते व्यर्थ. मग तुम्ही कुठे वाटा, दिंडीला जा, कुठं जा, पण त्या नामात चित्त जर नसेल तर ते तुमचं व्यर्थ आहे, काय उपयोग नाही का. गाढव भजाला शिंगरू यलफट्याला असंच म्हणता येईल. म्हणून हेलपटे मारण्याचं काम करू नको आहे. काय उपयोग नाही त्याचा जीवनामध्ये. तर काहीतरी प्राप्त झाले पाहिजे, प्राप्त झाली, आउटपुट निघालं पाहिजे काहीतरी. म्हणूनच प्रत्येकजण हे करतो ना, काम करतो ना, दिवसभर काम करतो, कष्ट करतो, संध्याकाळी काम झाल्यानंतर मालकाने पगार दिला पाहिजे की नाही. पण नुसतं सकाळपासून म्हणला पगार द्या, हां तास झाला का द्या 10 रुपये, 1 तास झाला का द्या 10 रुपये. अरे हे काय लावलं तू, काम तर पुरं करणार, मग तुला देतो ना दिवसभराचं पगार. नाम घेतलं देवाने मला द्यायला पाहिजे. हो नाम इथं बोलत राम, आला चहा, आला नाश्ता, आला फराळ, आला आमको, 10 मिनिटाला द्यायला पाहिजे की देवानी. अरे त्याने योजना केलेली आहे सगळी ती तुमची, आहे की नाही. आपण त्याच्या मागे निष्काम कर्मयोग आहे. म्हणून मा फलेषु कदाचन, फळ मागूच नको, तू फळ द्यायला तयार आहे. फक्त कोणाला आवर? हे भजन मार्गीचे जे मांग आहे ते आवर. हे फार वाईट आहे. हे जाऊ देत नाही, मनाला बदलू देत नाही, मनाची वृत्ती बदलू देत नाहीत. पण एकनिष्ठेने जर भगवंताचं नामस्मरण केलं, जर चिंतन केलं, तर त्या चिंतनामध्ये काय होतं? मनाची वृत्ती बदलते, ती चित्ताकडे जातं, मग त्याची चित्त तयार होतो. आपण होतो ना, याचं चित्त ठिकाणीवर नाही. काय तुझं चित्त ठिकाणावर आहे का? काय करू राहिलं तुम्ही? अहो म्हणतं ना, एखाद्या मुलाला जर एखादं काम सांगितलं तर याचं काय सांगावं, आता याचं चित्तच नाही ठिकाणावर. हो काय का नाही, काय व्हायचं याची त्याने, काय करायचं? हा चित्त ठिकाणावर लागतं नाही. मग चित्त ठिकाणावर येण्यासाठी काय, तर मनाची वृत्ती बदलावी लागते. हो, आणि मनाची एकदा वृत्ती बदलली, तिथे जे चित्त